धुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जे भटके आणि मुकट श्वान आहेत ते नैसर्गिक कारणामुळे त्यांचा आजारपणामुळे किंवा त्यांच्या वयाच्या हिशोबाने दररोज किमान 20-25 कुत्र्यांचा मृत्यू होत असतो शहराच्या पूर्ण परिसरामध्ये. आणि जशी जशी आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी कुत्रा मेला आहे त्या भागाच्या नागरिकांनी तक्रारी प्राप्त होतात. त्याचं तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्याची विल्हेवाट लावतो. प्राणीप्रेमींनी जे काही काल 12 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे त्या प्रकरणी सखोल तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे चॅनलच्या माध्यमातून. काय नेमकं कसं बघताय त्याच्याकडे? अद्यापपर्यंत कुठल्याही प्राणीप्रेमींनी आमच्याकडे असं कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेत तक्रार दिलेली नाही. ज्या तक्रार झाल्यास आम्ही निश्चित त्याची काही CCTV फुटेज वगैरे असतील तर परिसरातले किंवा नागरिकांचा सर्वेक्षण करून त्याचा तपास निश्चित केला जाईल. तर मी मिसेस मीनाक्षी पाटील, सैन्य अधिकारी कर्नल उत्तम पाटील यांची पत्नी आणि एक सुजाण किंवा जबाबदार नागरिक आणि त्याचबरोबर आधार या प्राणीमित्र आणि संरक्षक संस्थेची सदस्य म्हणून मी हे तुमच्याकडे माझं म्हणणं मांडते आहे किंवा मी तुमच्याशी संवाद साधते आहे. नुकतीच आम्हाला ही बातमी मिळाली आहे की काल एका परिसरामध्ये इंदिरा गार्डनजवळ 12 कुत्र्यांची नैसर्गिक मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात आलं आहे. पण 12 कुत्रे एकाच वेळेला नैसर्गिकरित्या मरू शकत नाहीत किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही. तर ही नक्कीच एक वेगळी घटना आहे आणि कोणीतरी याच्यामागे माणसांचाच हात असावा असा आमचा अगदी पूर्ण कयास आहे. तर 2 दिवसांचं त्या भागातलं CCTV फुटेज तपासण्यात यावं आणि त्या नागरिकांनी ज्यांनी कोणी याच्यामध्ये भाग घेतला असेल आणि ज्यांनी कोणी हे गैरकृत्य घडवून आणलंय त्यांना त्या समोर जबाबदार धरून त्यांना सगळ्यांसमोर उघडं करावं असं आमची सगळ्यांची मागणी आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून हे समजून घ्यायला हवं की कुत्रे आपली जबाबदारी नाही आहेत. खरं ते आपल्याला सांभाळतायत. आपल्याला असा समज आहे की आपण त्यांना सांभाळतो, तसं अजिबात नाहीये. कुत्रे आपल्याला सुरक्षा देतात आपल्यासाठी. एकदा त्यांना तुम्ही एक अन्नाचा तुकडा खाऊ घातला की ते आयुष्यभर तुमच्याशी लॉयल असतात. तुमची देखरेख करतात, सुरक्षा करतात. पण त्यांच्यासाठी आपण काय करतो, त्यांना अन्नातून विषबाधा होईल असं काम करतो आपण. तर हा आमचा असा संशय आहे की कोणीतरी अन्नामधून त्यांना खाऊ घातलेला आहे, विष दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. हा नैसर्गिक असता तर 12 कुत्रे एकाच वेळेला एकाच ठिकाणी कसे मृत्यू पावतील? तर हा अगदी नक्कीच म्हणजे शंकास्पद ही घटना आहे. तर याचा तपास पूर्णतः करण्यात यावा असा आमचा आग्रह आहे.